वाशिममधल्या 14 वर्षीय अनिकेतचं अपहरण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। आता या अनिकेतचा मृतदेह सापडलाय। मात्र यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे अनिकेतच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचं उघड झालंय, तेही अगदी किरकोळ भांडणातून। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। अनिकेतची हत्या मित्रांनीच केली। किरकोळ वादातून घेतला अनिकेतचा बळी। अनिकेत सादुडेच्या कुटुंबावर दुःखाचा घाला। गोंडस आणि निरागस असलेला हा फोटो आहे वाशिमच्या बाभुळगाव मधील अनिकेत सादुडेचा। त्याचं काही दिवसांआधी अपहरण झालं होतं। गावातील एका कार्यक्रमाला गेलेला अनिकेत परत घरी आलाच नाही, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला होता। गेल्या काही दिवसांपासून अनिकेतचे कुटुंबीय चिंतेत होते। पोलीसही अनिकेतचा शोध घेत होते। मात्र आता अनिकेतचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। धक्कादायक म्हणजे अनिकेतची हत्या किरकोळ कारणावरून गावातीलच 2 मित्रांनी केल्याचं आता उघड झालंय। या प्रकरणी प्रणय पद्मने आणि शुभम इंगळेला पोलिसांनी आता अटक केली आहे। या प्रकरणात 2 आरोपी प्रणय पद्मने आणि शुभम इंगळे दोन्ही 20 वर्ष यांना अटक करण्यात आलेली आहे। हे प्रणय याच्यामध्ये मुख्य सूत्रधार असून शुभमने त्याला मदत केलेली आहे। प्रणयनी पूर्ववैमनस्यातून केलेला हा प्रकार आहे अशी त्याची कबुली दिलेली आहे आणि याच्यामध्ये मर्डर हे किडनॅपिंगच्या अर्ध्या पाऊण तासातच झालेलं आहे। किडनॅपिंगची जी नोट आम्हाला मिळाली होती, 5 पानी पत्र मिळालं होतं, ते पोलिसांची दिशाभूल करण्याकरता तिथे टाकण्यात आलेला होता। त्याच्यामुळे आज हा तपास आता उघड झालेला आहे, डिटेक्ट झालेला आहे आणि याच्यात आता पुढील तपास पीआय चोरे अनसिंग पोलीस स्टेशन हे स्वतः करत आहेत। 14 वर्षाच्या निष्पाप अनिकेतचं आधी अपहरण झालं आणि त्यानंतर त्याची हत्या झाली, त्यामुळे वाशिम जिल्हा हादरून गेलाय। आता अनिकेतच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।